गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अचिव्हर्स वर्ल्ड स्कूलच्या भूमिपूजन सोहळ्याचे भव्य आयोजन मनमाड तालुक्यातील श्रीनाथ ड्रीम सिटी मनमाड उमराणी रोड दहेगाव येथे ज्ञान सह्याद्री एज्युकेशन सोसायटी संचलित अचिव्हर्स वर्ल्ड स्कूलच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य आयोजन करण्यात आलं। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुहास अण्णा कांदे होते। या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यामध्ये आमदार राहुल आहेर, रामदास दराडे, गोरक्ष गाडीलकर, डॉक्टर राहुल खाडे, रामदास खेडकर, देवदत्त केकान, अरविंद नारसीकर, माणिक आहेर, सुनील सौंदाणे, प्रवीण पाटील, रामचंद्र जाधव, शिवचरण पांढरे, प्रीतम चौधरी, उदय देवरे, अजित सुराणा, सुनील कासलीवार, किशोर दराडे, दिलीप स्वामी, MS देसले, उन्मेष महाजन, बाबासाहेब पारधे, भीमराव दराडे, बाबासाहेब गाडवे, मंदार कुलकर्णी, आबा महाजन, अशोक गुगे, विजय करे, शेषराव चौधरी, विनोद चंद्र बोस, सुभाष पवार, संतोष देवरे, किसनभाऊ बल्लाळ आदी मान्यवरांचा समावेश होता। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मनोज वैद्य, रोशन लोखंडे, मंगेश दराडे, सचिन सांगळे, स्वप्नील सांगळे, नाथा उगले, नरेंद्र चौधरी, वैभव लोखंडे यांनी आलेल्या मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत केले। ज्ञान सह्याद्री एज्युकेशन सोसायटी संचलित अचिव्हर्स वर्ल्ड स्कूल हे क्षत्रिय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचा नवा अध्याय ठरणार आहे। आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शैक्षणिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे। या भव्य सोहळ्यामुळे मनमाड परिसरात शिक्षणाच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झालाय। मनमाड शहरामध्ये अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराप्रमाणे अतिशय चांगल्या सुविधा आणि त्याही माफक दर्जामध्ये मिळाव्या यासाठी ज्ञान सह्याद्री एज्युकेशन सोसायटी संचलित अचिव्हर्स वर्ल्ड स्कूलच्या माध्यमातून संपूर्ण संचालक मंडळ प्रयत्न करत आहे। यामध्ये सर्व लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला। आम्ही या प्रतिसादाला साजेसा असा 100% काम करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। ज्ञान सह्याद्री एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी अचिव्हर्स वर्ल्ड स्कूलचं इमारतीचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। मला या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून अभिनंदन करत असताना नांदगाव मनमाड परिसरातील उच्च शिक्षणासाठी एक अतिशय दर्जेदार सुविधा या स्कूलच्या माध्यमातून होणार आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे मोठ्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जे शिक्षण मिळणार आहे त्या दर्जाचं शिक्षण कमीत कमी खर्चामध्ये देण्याचा प्रयत्न ही शिक्षण संस्था करत आहे। त्यामुळं मी ज्ञान सह्याद्री एज्युकेशन फाउंडेशनचे मनापासून अभिनंदन करत असताना या युनिव्हर्सल स्कूलचे जे काही संचालक आहेत त्या सर्वांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि या शाळेच्या माध्यमातून या स्कूलच्या माध्यमातून एक उच्चतम विद्यार्थी एक दर्जेदार शिक्षण घेऊन या ठिकाणाहून बाहेर पडतील आणि राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर च्या स्पर्धेला ते यशस्वी होतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो। सर्वप्रथम या शुभारंभासाठी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार व आमच्या या प्रोजेक्टला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करणारे नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। आज जो मनमाड शहर व नांदगाव तालुक्याचा सर्वांगीण झालेला विकास हा आमच्या प्रकल्पाला महत्त्वाचा घटक होता व मनमाड शहरात अस्तित्वात आलेली करंजवण योजना व प्रस्तावित MIDC यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मनमाड शहराचा जो विकास जलद गतीने होत असल्या कारणाने जे शहरातली व तालुक्यातली होणारी स्थलांतर ती आता थांबली आहे। या सर्वांचे श्रेय आपले आमदार सुहास अण्णा कांदे यांना जाते व शैक्षणिक दृष्टिकोनातून होणारे स्थलांतर आम्ही थांबवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय। आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास जाईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। त्यानंतर जे माननीय दिलीप स्वामी सर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी जो आम्हाला विश्वास दाखवलाय आम्ही त्या विश्वासात नक्की पात्र ठरू व
या आपल्या सर्वांच्या साथ आणि पाठिंबा असणे असाच राहो हीच आई सप्तशृंगी माता चरणी व नाथबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आपला छोटासा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था केली आहे, तर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. आमदार साहेबांच्या वतीने शुभेच्छा आपल्यापर्यंत. आमच्या ताईंनी ज्यांचा सत्कार मला वाटतं देशदूत समूहाने केला. ताई, आज परत अचिवर ग्रुपच्या तर्फे आज आपला समाजकार्यासाठी सत्कार झाला आणि आम्हाला या ठिकाणी असं निश्चित वाटतं की तुमची जी योग्य अशी आणि खूप चांगली अशी जी साथ अण्णांना लाभते, त्याच्यामुळं हा रथ खूप जोरात पुढे जातोय. आणि आज अचिवर ग्रुपच्या तर्फे आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला, मला प्रामुख्याने या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीने अण्णांच्या वतीने हे सांगायचं आहे की केवळ उद्योजकता या दृष्टिकोनातून न बघता आपल्या शहराच्या ज्या विविध विषयामध्ये आपलं समाजकार्य चांगल्या पद्धतीने असतं. मला वाटतं सर्व संचालकांचा आमदार साहेबांच्या वतीने आत्ताच ताईंनी आम्हाला सांगितलं की आपल्या सर्व संचालकांना आपल्याला सत्कार आपण केला पाहिजे, त्यांच्या समाजकार्याबद्दल त्यांचं आभार आपण व्यक्त केलं पाहिजे. आणि त्यासाठीच आमच्या अण्णा आणि ताईंच्या वतीने, दादांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आपल्या सर्व संचालकांना धन्यवाद. सर्वप्रथम आजच्या पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्याच दिवसाचा मुहूर्त साधून अचिवर्स ग्रुपने जो आज शैक्षणिक दुष्काळ मिटवण्याचा पायंडा घातलेला आहे, त्याबद्दल अचिवर ग्रुपच्या सर्व संचालकांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा. येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्या ह्या पावलाला पदोपदी यश मिळो अशी अण्णांतर्फे तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. आणि अण्णा काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. धन्यवाद. सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच मनमाड शहर आणि पंचक्रोशीतून उपस्थित असणारे सर्व नागरिक, नातेवाईक, आप्तेष्ट, अचिवर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्व संचालक, तसेच अतिशय कमी वेळेत खूप सुंदर नियोजन खरं केलं आहे ते आपल्या ड्रीम सिटीच्या सर्व संचालकांनी. तर सर्वांचे मी ज्ञान साहित्य एज्युकेशन सोसायटी संचालित अचिवर्स वर्ल्ड स्कूलच्या वतीने खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. 2011 पासून अचिवर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, अचिवर्स अकॅडमी निफाड, विजडम इंटरनॅशनल स्कूल अँड अचिवर्स ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश मगर, नाशिक.